नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साडीपासून लॉंग वन पीसची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप इझी कटिंग स्टिचिंग सांगितलेले आहे. चला तर मग पाहूया. ही आहे साडी आणि याचा अस्तर. टॉप पार्ट हा वेगळा करायचा आहे कारण कस्टमरची डिमांड तशीच आहे की खालचा पार्ट हा साडीपासून स्टिच करायचा आहे आणि वरचा पार्ट हा वेगळ्या फॅब्रिकचा स्टिच करायचा आहे. चला तर मग आपण पाहूया. सर्वात आधी आपण टॉप पार्टची कटिंग करणार आहोत. टॉप पार्ट कटिंग करण्यासाठी मी हा फॅब्रिक घेतला आहे. तर त्याला आपण डबल फोल्ड करून घेऊया आणि आपण आता मेजरमेंट घेऊया. तर मेजरमेंट घेत असताना सगळ्यात आधी आपण शोल्डरची मार्किंग करायची आहे. तर त्याआधी आपण गळा हा आपण 3 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर हे 3.5 इंचावर घेतलेला आहे. तसंच आपण बाहीचा जो आर्म होल आहे तो आपण 6 इंचावर घेतलेला आहे. 6 इंचावर आपण खूण करून त्यानंतर आपल्याला जी आपली रुंदी आहे त्या रुंदीची आपल्याला मार्किंग करायची आहे. तर रुंदी मी 8 इंच घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा मार्जिनसाठी मी 2 इंच एक्स्ट्रा कपडा 2 इंच वर मार्किंग केलेली आहे. तर आपण जो आर्म होल आहे त्यामध्ये आतमध्ये आपण अर्धा इंच घेऊन अशा तिरप्या लाईन ड्रॉ करायच्या, कारण त्यामुळे आपल्या बाहीचा जी गोलाई आहे ती व्यवस्थित बसते. हा मागचा पार्ट असल्यामुळे आपण त्यामध्ये आर्म होलला गोलाई देण्यासाठी 1.5 इंचावर खूण करून आर्म होलची गोलाई देत आहोत. त्यानंतर आपण काय उंची मोजायची आहे. उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच आपण शिलाईसाठी पकडला आहे, म्हणजेच की 14 इंच आपण उंची घेतली आहे. अशी मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळ्याची मार्किंग करणार आहोत. तर त्यासाठी आपण गळ्याची उंची ही 10 इंचावर घेऊन स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे. 10 इंचावर खूण करून आपण हा चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे तिथे. तर चौकोनी बॉक्स जेव्हा आपण तयार करतो व्यवस्थित आपण त्याची मार्किंग करायची आणि एक बॉक्स तयार करायचा. त्यानंतर आपण हा मागचा पार्ट आहे त्याचा आपण गोलच म्हणजे गळा ठेवणार आहोत. तर तो आपण गोल थोडासा अर्धा इंचावर तिथे खूण करून एक गोल गळ्याची आपण मार्किंग करून घेतलेली आहे. चला तर मग आता आपण हा गोल गळा आपले मापे वगैरे सगळे व्यवस्थित आपण मार्किंग केलेले आहे. तर हा जो आपला शोल्डर असतो, शोल्डर पासून आपण टक्स पॉइंट हा मेजर करतो. तर त्याच्या हाफ घेऊन आपण टक्स पॉइंट काढायचा आहे. तर मग आपण हे सगळे माप कट करून घेऊया. मापे कट करून झाल्यानंतर आपण मेन फॅब्रिक वर याची कटिंग करून घ्यायची आहे. मेन फॅब्रिक हा एक शेला होता, त्याचा आपल्याला वरचा टॉप पार्ट तयार करायचा आहे. तर त्याची आपण कटिंग करून घेऊया. व्यवस्थितरित्या आपण त्याची कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला समोरचा फ्रंट पार्ट हा कट करून घ्यायचा आहे. बॅक पार्ट आपला कम्प्लीट झालेला आहे. तर आपण फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊया. फ्रंट पार्ट साठी तसेच आपण एक फॅब्रिक घेऊया. त्यासाठी डबल फोल्ड करून घेतला आहे आणि आपण आता फ्रंट पार्टची मार्किंग करूया. त्यामध्ये आपण गळा हा 3 इंच ठेवला आहे. शोल्डर हे 3.5 इंचावर घेतला आहे. सेम मागच्या पद्धतीनेच थोडासा वेगळ्या पद्धतीने कटिंग राहील. आर्म होल आपण 6 इंचावर आपण खूण करून घ्यायची. त्यानंतर आपण जी रुंदी आहे ती 8 इंचावर मार्किंग केलेली आहे. प्लस 2 इंच म्हणजेच 10 इंचावर आपण घेतले आहे. तसंच आपण अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा तिरप्या लाईन ड्रॉ करायच्या, म्हणजे की ज्या आर्म होलला ज्या अशा झुळ्या पडतात त्या तशा पडत नाहीत. समोरचा भाग असल्यामुळे आपण आर्म होलला गोलाई ही 1 इंचावर देऊन त्याची गोलाई देऊन घ्यायची आहे. गोलाई देऊन झाल्याच्या नंतर आपण आता खालच्या पार्टची मेजर 27 इंचवर कंबर आहे, तर आपण 7 इंच हे खालचं पार्ट घेतला आहे. तर तसेच 2 इंचावर आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतली आहे. आपण हा समोरचा प्रिन्स कटचा भाग घेत असल्यामुळे आपण टक्स पॉइंट हा 8.5 इंचवर घेतो आहे आणि रुंदी ही 4 इंचावर. तो पॉइंट एकदा मेजर करायचा आणि प्लस खाली आपण 3.5 इंच घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण 1.5 इंचावर कटिंग करायची आहे, म्हणजे प्रिन्स कट हा व्यवस्थित बसतो.
त्याची गोलाई देऊन घ्यायची आणि जो 1.5 इंचाची जी आपण मार्किंग केली आहे त्यावर आपण एक अशी गोलाई देऊन घ्यायची. ही आपला प्रिन्स कटची मार्किंग आहे. त्याच्यानंतर आपण उंची मोजून घ्यायची. ती उंची लक्षात राहिली नाही माझ्या. तर आपण जेव्हा उंची मोजून घेतली त्यानंतर ते एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे. पार्ट कट करून घेतल्याच्या नंतर या पार्टची आपण मार्किंग करून घेतली आणि आता आपल्याला हा पार्ट पूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हा पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो आपला फ्रंटची जे आपला गळा बाकी आहे कट म्हणजे की मार्किंग करायचा तो आपण करून घेऊया. मी आधी हा गोलच ठेवणार होते. पण व्ही हा खूप ट्रेंडिंग मध्ये सुरू आहे. व्ही शेप, तर त्यामुळे मी व्ही शेप कट करणार आहे. तर 3 इंच आपण रुंदी ठेवून आधी मी गोल गळ्यालाच हे केलं होतं, मार्किंग केली होती, पण व्ही हा शेप खूप छान वाटतो. त्यामुळे मी अर्धा इंच आणखी एक्स्ट्रा घेऊन व्ही शेपला मार्किंग केलेली आहे. कारण व्ही हा रुंद नसतो जास्त, गोल गळा हा रुंद असतो, व्ही हा कमी असतो खाली. मग त्यामुळे आपण अर्धा 1 इंच एक्स्ट्रा घेतला तरीही खूप छान वाटतं. तो डीप वगैरे होत नाही जास्त आणि रुंदी कमी असल्यामुळे तो थोडासा उंचीला जास्त घेतला तरच छान वाटतो. तर आपण या गळ्याची कटिंग करून घेऊ. मग आता हा कट झालाय. आपण या फ्रंट हा प्रिन्स कट असल्यामुळे याचे 2 पार्ट तयार झाले आहे. याला आपण व्यवस्थित मेन फॅब्रिकवर कट करून घेतलं. आता हा आपला बॅक पार्ट आहे आणि फ्रंट पार्ट हे आपले दोन्हीही रेडी झाले. आता आपण खालची मार्किंग करूया, म्हणजेच की घेरची. तर हा पदर आहे. पदराचा भाग आपण पूर्ण कट करून घेतला आहे. कारण की तो व्यवस्थित नाहीये, म्हणजे की डॅमेज आहे थोडासा पार्ट त्यामुळे. आणि हा काठ, आपण काठला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. छोटावाला काठ आहे. खालचा ब्रॉड वाला काठ मी तसाच ठेवलाय. हा काठ आपण छोटा काठ आपण ब्रॉड काठच्या बाजूला म्हणजेच वरती खाली जॉईन करायचा, म्हणजे की दोन्ही काठ मिळून एकदम मोठी अशी बॉर्डर तयार होईल आणि आपला जो वन पीस आहे तो आणखी सुंदर वाटेल. आपण हा फोल्ड करायचा आहे. जो फॅब्रिक आहे तो फोल्ड केल्यानंतर आपण उंची घ्यायची आहे. उंची आहे 41 इंच प्लस 1 इंच आपण याच्या स्टिचिंग साठी घेतले आहे. एक्स्ट्रा असलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. या साडीचे आपण 2 पार्ट कट करून घेणार आहोत. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असे 2 पार्ट आपल्याला तयार करायचे आहेत. हे पार्ट तयार करून आपल्याला याचे प्लेट्स तयार करायचे आहे आणि जो आपण काठ कट केलेला आहे त्या पार्टचा आपण खाली लावणार आहोत, म्हणजे की ब्रॉड असा छान काठ तयार होईल आणि वन पीस खूप छान वाटेल. ऑलमोस्ट आपले सगळे पार्ट तयार झालेले आहेत. फ्रंट पार्ट, बॅक पार्ट आणि समोरचे खालचाही पोर्शन आपण कट करून घेतलेला आहे. तर जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो नक्की बघून